नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून येतोय. खरं तर मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आपला इंद्रधनु विलेज हा जो प्रकल्प आहे, म्हणजे पितांबरी आणि प्रोम असा जॉईंट व्हेंचरचा प्रकल्प अत्यंत सुंदररित्या पूर्णत्वाला चाललेला आहे. तुम्ही ज्यावेळेला इंद्रधनु विलेज मध्ये प्रवेश करता त्याच वेळेला एका भव्य प्रवेशद्वारानंतर आतमध्ये आल्यानंतर 9 मीटरचे रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली सुंदर झाडं आपलं स्वागत करतात आणि त्याचबरोबर त्या झाडांच्या मागे असलेले बंगले म्हणजे एक विलोभनीय दृश्य असतं. इंद्रधनु विलेजची खरं तर सुरुवात 2023 पासून म्हणजे 2023 जानेवारी पासून झाली. पहिलं अग्रीमेंट 2023 ला झालं आणि आता इंद्रधनु विलेजची जी पहिली फेज आहे ज्याच्यामध्ये 52 बंगले आहेत, ही फेज या पुढील 6 महिन्यामध्ये म्हणजेच 2026च्या कुठेतरी डिसेंबर पर्यंत पूर्णत्वाला नक्कीच जाणार आहे. आता या रस्त्याची कामाला सुरुवात होणार आहे. म्हणजे इंद्रधनु मधले जे 9 मीटरचे रस्ते आहेत या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होते. इंद्रधनु विलेज मध्ये असलेल्या ज्या ऍडिशनल अम्युनिटीज आहेत, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला इंद्रधनु विलेज मध्ये याल त्यावेळेला स्विमिंग पूल, क्लब हाऊस या सगळ्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एक खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही बांबूमध्ये त्या ठिकाणी एक कॅफे उभा केलेला आहे, त्यामुळे कॅफेचा सुद्धा तुम्हाला आनंद घेता येईल. इंद्रधनु विलेज मधल्या पहिल्या फेज मधल्या 52 बंगल्यांपैकी जवळपास 35 घरांना आता ताबा देऊन झालेला आहे. 47 बंगल्यांची बुकिंग झालेली आहेत आणि 5 बंगले अवेलेबल आहेत. या 5 बंगल्यांमध्ये आता 2 बंगले हे पूर्ण रेडी आहेत, ज्याच्यामध्ये एक बंगला म्हणजे अगदी तुम्ही उद्या पोझिशन घेऊन त्या ठिकाणी राहायला येऊ शकता असा 780 स्क्वेअर फुटाचा खालच्या खालीच 2 BHK असा बंगला, ज्याचा प्लॉट सुद्धा 2700 स्क्वेअर फुटाचा आहे. अशा बंगल्याचं पोझिशन आपल्याला दुसऱ्या दिवशीही मिळू शकतं. आणि त्याचबरोबर अजून एक बंगला म्हणजे G+1 म्हणजे ग्राउंड+1 असा, ज्याचा प्लॉट 5 गुंठ्याचा आहे. बंगल्याचं क्षेत्रफळ म्हणजे बंगल्याचा जो एरिया आहे तो 990 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे. सुंदर बंगला आहे. ह्या बंगल्याचं साधारण पोझिशन पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. म्हणजे ज्यांची इच्छा रेडी पोझिशन मध्ये आहे ते डेफिनेटली याचा विचार करू शकतात. आता इंद्रधनु विलेज मध्ये बघा ना, म्हणजे ज्याला आपण आपल्या बंगल्यामधली जी सकाळ होते त्या सकाळी ज्याला पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतो, अत्यंत सुंदर वाटतं. असाच हा इंद्रधनु विलेज म्हणजे सप्तरंगी पाऊलवाटांनी नटलेला, ज्याच्यामध्ये प्रत्येक बंगल्यांचे कलर अगदी इंद्रधनुप्रमाणे आहेत, असाच हा सुंदर प्रकल्प आज म्हणजे त्याची पहिली फेज ही 2026 मध्ये पूर्णत्वाला येणार आहे. आपल्याकडे असलेले जे 5 बंगले आहेत या बंगल्यांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. इंद्रधनु मध्ये येऊ शकता. इंद्रधनु मधलं आपलं स्वप्नातलं घर म्हणजे आपला स्वप्नातला बंगला करू शकता, कारण आम्ही जे बोलतो ते करतो, कारण इथे शब्दाला किंमत आहे. धन्यवाद.